नाव घ्यायचं आहे सूर्यकांत लिंगायत याचकडून 100 कोटी वर्षे मावशीचे नाव घ्यायचं आहे त्यांचं हांडेवर हांडे सात त्यावर ठेवली कळशी हांडेवर हांडे सात त्यावर ठेवली कळशी सूर्यकांत रावांचं नाव घेते शिमग्याच्या दिवशी अनिल लिंगायत यांनी 100 रुपये दिले आहेत मावशीने नाव घ्यायचं आहे नाव कसं जरा एकदा सांगा अनिल लिंगायत वाकडा तिकडा भेडा त्यावर तल्ला कोल्हा वाकडा तिकडा भेडा त्यावर तल्ला कोल्हा पहिला नवरा मेला म्हणून अनिल रावाने केला वाकडा तिकडा भेडा त्यावर तल्ला कोल्हा पहिला नवरा मेला म्हणून अनिल रावाने केला शाबाश चल रे पेन्या चल सुदामा जाऊया गवळी अडवला चल रे पेन्या चल सुदामा जाऊया गवळी अडवला कृष्ण देवाचा हुकुम आहे गवळी अडवला कृष्ण देवाचा हुकुम आहे गवळी लक्षात आहे ना की विसरलास गवळणी
60 16 सहस्त्र. मग तुला बोलवलं ना जेवण घेऊन ये. आलास ना एवढे अडवायचं आपल्याला. मग दही दूध सगळं सगळं कृष्णवाणी सगळी परमिशन दिली आपल्याला. दही दूध सगळं टाकलं. बघ सुरुवात झाली दही दूध. ठीक आहे होतो तरी पण मला जरा हे आहे ना आलाय. तुझ्या कोण जोडीचा असला तर बघ काय काय कसा पण चालेल. तर आपल्याला सेफ्टी झाली माझं मी लागत नाही आवाज आपण तरी काय काय येईल काय येईल ना बघ आला तर काय चांगला आहे ना बोल. वाकड्या अरे वाकड्या वाकड्या अरे वाकड्या अरे इकडे इकडे काय गंमत आहे तू इकडे तरी ये. तू आम्हाला तिकडे आहेस तू दिसत नाही ना तू तिकडनं आम्हाला खुशाल का सांगतोस इकडे ये ना. तांबुगाई चुकली 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 आपणाला. तांबुगाई चुकली 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 आपणाला. तांबुगाई आवाज देता तू होताच नाही कुठं पण. तुला काय सांगू तुला? साली सुरुवात तुझी काय सांगू काय सांग. अरे तू माझी गाय ना गाय. हा ती ह्याच्या वाड्यात गेली होती. ह्याच्या वाड्यात? हा.
आता गेली तुझ्या वाड्यात गेली बहुतेक त्याच्या वाड्यात गेली पण गाय कोणाची गाय माझी कामाला आहे काय सांगू तुला हा तो वाड्यात आवाज येत होता आवाज याच्या वाड्यात हा काय रे कसला आवाज काय ह्याला माहितच नसेल काय हा त्याला काय माहित नसेल आता आवाज कसला होता बोल सांगू सांग काय होतो असा होता हा असा आवाज येत होता मोठा असा बरं का तो असं होतं काय हा वेगळं काय दिलंय ह्याच्या वाड्यात ना असतं 100% ह्याचा वाडा म्हणजे काय सपाटलेला वाडा पण काय पुढं काय केलंच की नाही काय सांगतो पुढे सांगतो आहे तू सांग ना तू बरोबर सांग ही काठी दिली काय ती ठेव कर खाली ठेव हा काय ती सांगतो हा सांग पुढे गेलो हा पुढे गेलो हा मग मागं आलो हा मग काठी घेतली वारे वा आणि मग पुढे आलो म्हणजे एवढं सांगायला एवढा वेळ काढला अरे त्याला जोडला पाहिजे ना मग पुढं काय काठी घेतली हळू दरवाजा उघडला कर नाही हळू ह्याच्या वाड्यात दरवाजा आहे ना लवकर वाचतो नाही वाजत हळूच वाचतो हा मग पुढं हळूच उघडलास आणि आतमध्ये बघतो तर काय काय वाचून मला दूध पियत होतं हा आई मला घाबरवलास ना वाचा बोली होता माझी नान मला पटलेला याचा वाडा डेंजर पाडा डेंजर ना हा बरं मी काय म्हणतो काय म्हणला आपल्याला कृष्णदेवांनी कांगडी सांगितलेली आहे कुठली गवळणी अडवायचे आपल्याला हा 16 सहस्त्र 360 गोपिका थाटमाट करून बाजारात आलेले आहे त्यांना आपल्याला पिंपाच्या पारावर अडवायचं आहे चौकात बोल एका साथ बोलाय गेलास तर डायरेक्ट वर जायचं शब्द चावून बोल मला सांगता येणार नाही हा तुझा दोस्त आणि तू इकडं कशी का त्याला सांग नीट समजावून सांग चावून सांग 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून ताट करून अरे थाटमाट करून तो काय सांगतोय ताट करून हाँ इधर ऐसा नहीं चलता है हमारे यहाँ ऐसे होता है अरे हमारे इधर ऐसा नहीं होता है लेना है तो लो वरना छोड़ दो हमको नहीं लेना है ऐसा दुखता है ऐसा चलेगा हमको नहीं मांगता है ए ह्याला काय जमत नाही वाटतं का हा या काय ते बोलतो सांगतो चुक ऐसा हा? काय मला वाटतं ना तुझा दोस्त म्हणजे असं असणार नवीन जमान्यात आहे रे. माझ्या काय काम करेल काय तुझा तुझा का वाडा पण तसा दोस्त पण तू पण तसा. बरोबर मला वाटतं आम्ही विचारतो त्याला काय सांगत नाही हा किती विचारतोस ना विचार बघते एकदा विचार काय विचारशील पण काय गौरवी म्हणून आला कुठून तिचा कोणाला विचारशील ही सगळ्यात दिसली आणि 65 वर्षाची हिला विचार हा जमल ना ते तरी का जमल काय आवाज काय नको चुक नको दुख चुक नको गप जाऊन विचारू इधर आवय काय रे तुझ्या अंगात काय सनी जेवण आले ते काय बरं ते जाऊन दे अरे तू आमच्या गोपिकांचा अडवणारा रस्ता कोण रे तू ते दाव दे गं काय हिरव्या साडीला पाठव अरे ती काय प्रकार आहे? आता हवेचं काम आहे जरा काम आहे पाठव ना अगं चंद्रे, ये का पुढे तुला नाही सांगता ती म्हातारी किती आहे तो बघ केवढा आहे तू सांग काय नाव काय गं माझं नाव मलाच माहित नाही हे प्रभू हे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ आंखों से पानी आ गया अंदर में टूट गया नाड़ी टूटे पुढे जरा पुढे ये गं. आता मला शिस्तीत सांगा खरं सांग खरं सांग तुझं नाव काय माझं नाव चंद्रा ही किती भारी दिसते बघ So beautiful, so elegant, just looking like so wow. अरे छोटू बोल ना मोठू काय बोलला परत एकदा बोल ना हा बोल इथे so beautiful, so elegant,
आपण काम विचारूया काय हा? नाही ना मावशी तू आलेली कुठून आणि जाणार कुठे आम्ही आले ना गोकुळातून आणि जाणार मथुरेला. पण मथुरेला जाता येणार नाही तुम्हाला कृष्णदेवांच्या उपमावरून तुला जाता येणार नाही. कारण गोकुळातच बेबी तू गोकुळातच राहायला पाहिजे असं नाहीये. कायदा आहे ना कायदा आहे ना आपल्याकडे इकडं आग लावून कायदा सांगेल आपल्याला ऐक ना आपलं कायदा आहे थांब जरा गवळ्याच्या नारी थांब जरा गवळ्याच्या नारी जाऊ नको तू बाजारी जाऊ नको तू बाजारी
मिनिटं बसा. तेवढा गाडी तुला माहित नसेल. काय काम आहे? आलो काम आहे. हो रे, पण तुला काय एवढी काळजी? तुमच्यासाठी माल आणलाय माल. अरे कसला रे माल? थंडा थंडा. थंडा आणलाय? काय काय आणलं सांग जरा. हिला आणलाय स्प्राईट. हा हिला आणलाय कोका-कोला. हा हिला आणलाय सेवन अप. हा. हिला आणलाय जिरा सॉस. अरे मग मेल्या माझ्यासाठी काय आणलं की नाही? तुला हा हा. तुला घे माझा. सारखी मारते मी याला मला. पूर्ण वाक्य बोल ना. मार कशाला तशी? तू मारतेस कशाला? तिला लागते ना मला. काय माहिती काय जाऊ द्या. लय मारते मी. पण मी काय म्हणतो लाड्या सगळ्या बसले तू हिला बसव आणि काय माहितीये आपण तिकडे गाय म्हशी सोडलेले आहे ते काय ॲप घेऊ पाहिजे मोबाईल तुझा घेऊ शंभर येतो मला. मला काय म्हणतो हिला बसवून ये लक्ष देऊन ये ते गाई म्हशी सोडले ते तिकडे वावरात खाली जातील बरं म्हणून आपण लागलं आम्ही जातो बसव आणि ये पाठ्या काय नको मारते. तू बसत करायचं का? सांगितलं पाहिजे का तुला? सांग ना. मी 6 महिने बसत नाही, 6 महिने उठत नाही. मग बाकीचं काय? 6 महिने बसून 6 महिने झोपलंच जातेस काय? मेल्या, मला बसता नाही येणार. मी एवढा प्रेमाने सांगते का बस ना. मला मुळीच बसता येणार नाही बघ. बघ मला राग आहे. राग येऊन दे नको हा. बघ काय करशील? तुला काय करशील? बघ काय करशील? कसं बसवूनच दाखव. हा दाखवतो बघा.
तिथे उभाच आहे. पण आपण आज तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. अरे पायी पद्म, बेंदी हिरा, मस्तकी दुरा, कटेवरी हात, विटेवरी उभा, चिठ्ठ्या चिठ्ठ्या करीत असतात. मोहितचं राजा माझ्या जन्माला. ठीक आहे देवा. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या या लीला. राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या या लीला.